धैर्य, धैर्य काय करताय तुम्ही हे? ते मी तुम्ही आता मुजुमदारांची सून होणार आहात ना, त्यामुळं मुजुमदारीन म्हणून तुम्हाला कुठले कुठले कपडे सूट करतील ते जरा चेक करत होतो. आणि ह्या ह्या ज्या साड्या आहेत ना, ह्या अजिबातच उठून दिसत नाहीये. आणि कसं आहे ना इरा, मी एक गोष्ट ठरवली की माझ्या होणाऱ्या बायकोसाठी ना खूप सारी शॉपिंग करायची. धैर्य मुजुमदारची बायको होणार आहात तुम्ही. आपण एक काम करूया, हे जे वॉर्डरोब आहे ना, हा सगळा चेंज करून टाकूया. खरंच धैर्य? खरंच म्हणजे 100% खरं. आणि मी एक डिझायनर सुद्धा बोलवलाय. तो आला की त्याला भेटा, जशा डिझाईनचे कपडे हवेत ना तसे तो बनवून देईल तुम्हाला. पण त्याआधी जरा मी चेक करतो की तुमच्याकडे काय काय आहे ते. हा, ही साडी चांगली दिसते. त्यानंतर ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे. ही साडी ना धैर्य, ही साडी मला बाबांनी घेतली आहे. अच्छा, मस्तच आहे. मी बघतो अजून. हा हार पण मस्त आहे. हिचं सगळं सामान आहे इथं. मामाचं काही सापडते का नाही? अरे वा, या बांगड्या सुद्धा सुंदर आहेत की. हे पाचगाव वरून घेतलेत. अच्छा अच्छा, आपलं लग्न झालं ना की आपण सुद्धा पाचगावच्या ह्याच दुकानातून सोन्याची खरेदी करू. हा, हे इकडं इरा, हे लॉक करून ठेवायची काय गरज आहे? द्यायची चावी. नाही धैर्य, नाही धैर्य म्हणजे तुम्ही मला नाही म्हणताय? धैर्य अहो, नाही म्हणजे ते कपाट माझं नाहीये, मग कोणाचं आहे? बाबांचं. आणि त्याची चावी सुद्धा बाबांकडेच आहे. नाही म्हणजे बाबांच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी ना त्यातच आहे. बाबांनी मला बजावूनच सांगितलंय की त्या कपाटाला कुणीही हात लावायचा नाही. अच्छा, काय इम्पॉर्टंट ठेवलं असेल मामाने ह्यात? मिशन सुमित्रा, मिशन सुमित्रा डन, मिशन यात्रा डन, मिशन मानस डन, मिशन पार्वती पण डन. फक्त मिशन गुरुकुल, मिशन गुरुकुल, मिशन गुरुकुल नॉट डन. काकांच्या बाकी सगळ्या मिशनची आहे ना सगळी माहिती मिळाली, फक्त हे त्यांचं शेवटचं मिशन, मिशन गुरुकुल. ह्याची काहीच कशी माहिती कळना झाल्या ना, काही समजना झालंय मला ना, कसली लिंक पण घावना झाल्या. फक्त एवढंच कळालंय की हे काकांचं शेवटचं मिशन होतं आणि ते अर्धवट राहिले. नाही नाही, ह्याची माहिती मिळायला लागतात, त्याशिवाय ही एव्ही अशी एकदम परफेक्ट होणार नाही. तर काय करू, कुणाला विचारू, कसं शो? भाऊ, हा भाऊंना विचार. नाही नाही नाही, भाऊंना नको. परवा दिवशी जरासं त्यांना काहीतरी विचारलं तर ते एकदम एवढे हायपर झाले होते. भाऊंना नको. सावी आहे की सावी.
मामाच्या पासबुकवर हा कुठला पत्ता आहे? डोक्यावर पडल्यास काय डायरेक्ट कुठे निघाल्यास आत? कुठलं घर आहे? हरीने सावी 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 ऐक की, हे बघ आता बोलणं पॉसिबल नाहीये, मी तुला नंतर फोन करते. अगं माझं जरासच काम आहे, फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे मला की आपल्या काकांचं एक मिशन होतं ते. सांगितलं ना तुला, मी नंतर करते तुला. ओके बाय. हॅलो. बरं आता ऐक, मामा नाहीये तोपर्यंत मी आतमध्ये जाते आणि काय मिळतंय का बघते. अगं येड झाल्यास काय? एकटे कुठे निघाल्यास आत? आत धोका असू शकतोय, मी पण येतो तुझ्यासोबत. अरे इथं थांबायला नको का कोणी? मामा आल्यावर कळणार कसं? तू इथं थांब आणि वॉच ठेव, आणि मामा आला की मला कळव. मी आतमध्ये जाते. ते पण बरोबर आहे म्हणा. अरे पण दरवाजाला लॉक आहे. मागचा दरवाजा आहे का बघते. तू इथंच थांब आणि मला सांग, मी आलेच. हे थांब, जपून जा. मी लक्ष ठेवतो इथनं बाहेर न. जर मला काय प्रॉब्लेम वाटला तर मी कॉल करतो. फोन चालू ठेव फक्त तुझा. हा टेन्शन घेऊ नको, मी आले लगेच.
सावी तू धैर्य अहो तुम्ही इथं काय करताय? तू इथं काय करतेस? ते हॅलो सावे पटकन बाहेर पड, मिशन अपोर्ट मामा आलाय का? बाहेर यायस तशी पटकन मिशन अपोर्ट. मामा येत आहेत. आता मामा लपा कुठेतरी. काय काय करायचं आता? सावी अहो काय करताय तुम्ही? कपाटाची साईज बघा, आपण बसणार आहोत का त्याच्यात? मामा आलाय तू अरे इथं कोण आले? केला मामा केला. चल लवकर चल 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 चल. इथं तर कुणीच नाही. वास झाला का काय? काय करतेस तू? मामा कधी ये? एकच मिनिट. अगं इथं सिच्युएशन काय, तुझं काय चाललंय? मामा जर आला ना तर वांदे होतं. चल लवकर.
ए काय करायला लागलेस तू? कुठं होतीस? तुला फोन केला केला बाहेर ये म्हणून सांगितलेलं ना मी. मामानं बघितलं असतं तर बोंबाबोंब झाली असती सगळी. तरी नशीब मला ते दार वाजवायचं सुचलं नाही तर सगळं. तुम्ही काय करायला इथं? हा, मला पण तोच प्रश्न विचारायचा आहे. धैर्य, तुम्ही इथं काय करताय? ते मी माझं सोड, तू काय करतेस इथं? मी इथं माझ्या नवऱ्याची मदत करायला आले. त्याचं काय झालं, माझा नवरा एका प्रॉब्लेम मध्ये अडकलाय. मग तो प्रॉब्लेम नेमका काय ते शोधायला मी इथं आले होते. कळलं? आता सांगा, तुम्ही कशाला आला होता इथं? मी मी काय नाही, मी असं झालो होतो. असंच? हो, असंच यायला हा काय रंकाळा आहे का? सांगा की, कशाला आला होता तुम्ही? ते एक काम करते, मीच सांगते. इरा संघ जो तुमचा साखरपुडा ठरलाय तो तुम्हाला करायचा नाही, आणि म्हणून मामा दामिनी मॅडमला का ब्लॅकमेल करतोय तेच बघायला तुम्ही आलात ना? धैर्य, अहो, करा की कबूल. कबूल करा की तुम्हाला पण माझ्यापासून लांब जाणं शक्य नाही. तुझा काही संबंध नाही या सगळ्यात. माझ्या आईला जो काही त्रास होतोय ना, तो मामा का त्रास देतोय या सगळ्या मागे नेमकं काय मॅटर आहे ना, ते शोधायला आलो तुम्ही इथं. बाकी काही कारण नाही. आणि मला कामं आहेत माझी बरीच. मी निघतोय. आव, धैर्य, ऐका तर, आव.